काल वनतराचे CEO कोल्हापूरला येऊन गेले. त्यानंतर सर्वच राजकीय नेत्यांनी आणि सर्व इन्फ्लुएन्सरनी असं पोस्ट केलं की आपल्या लढ्याला यश मिळालं. तर वास्तविकता अशी आहे की अजून आपल्या लढ्याला यश मिळालेलं नाही आहे. या भेटीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून आपले महाराज जेव्हा बाहेर येत होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच लक्षात आलं की यातून काही पॉझिटिव्ह रिझल्ट मिळालेला नाही आहे. त्या वनतराच्या CEOनी हे सांगितलं की आम्ही माधुरी हत्ती तुम्हाला द्यायला तयार आहे, पण ती तुम्हाला म्हणजे जसं कोर्टामार्फत आमच्याकडे ती हत्ती आलेली आहे त्याच मार्गाने तुम्हाला ती हत्तीनं आम्ही परत देऊ. याचा अर्थ असा नाही की माधुरी हत्तींना ते आपल्याला लगेच सुपूर्द करणार आहेत. राजकीय नेत्यांनी व इतर सर्वांनीच आपल्याला यश मिळालं असं सांगून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अजून वातावरण शांत झालेलं नाही. आपला विजय अजून झालेला नाही आणि आपल्याला शांत बसून चालणारही नाही. जिओतून पोर्ट होणारे सिमचा नंबर जो आहे तो 1 लाखाच्या वर आपल्याला न्यायचा आहे आणि जिओचे टॉवर सुद्धा सगळे गावातून काढून टाकायचे आहेत. जिओचं तुम्ही एअर फायबर यूज करताय, बंद करा. जिओच्या रिलायन्स स्मार्टमध्ये जाताय, बंद करा. रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकताय, बंद करा. त्याशिवाय ते गुडघ्यावर येणार नाहीत. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. आणि आपण आपल्या माधुरी हत्तीला परत घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आपल्याला आपली ताकद दाखवून देण्यासाठी उद्या एक मूक मोर्चा काढायची आहे, जी नांदणीतून निघणार आहे. ती थेट जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथं जाऊन धडकणार आहे. सकाळी 5 वाजता ठीक निषेधिका इथून, नांदणीच्या निषेधिका इथून ती मूक मोर्चा निघणार आहे. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांना विनंती करतो. जय जिनेंद्र.